नमस्कार मैत्रिणी, मी हर्षदा पाटील पुन्हा तुमचे स्वागत करते MC मंत्र यावर। आजचा आपला विषय आहे मेन्स्ट्रुअल कप। तर मेन्स्ट्रुअल कप किंवा मासिक पाळी कप नेमकं हे काय असतं हे आपण जाणून घेऊया। याच्या इन्सर्शनचे प्रकार किती आहेत, फोल्ड्स किती आहे हेही आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। तर हा असतो असा प्रकारे हा मेन्स्ट्रुअल कप। हे मेन्स्ट्रुअल कप जे आहे ते 3 साइजेस मध्ये अवेलेबल असतात, एक स्मॉल, मीडियम आणि लार्ज। तर आपल्याला हा प्रश्न पडत असतो किंवा बरेच मेन्स्ट्रुअल कप बद्दल ही मिथ्स आहेत की मेन्स्ट्रुअल कप हा वर्जिन लेडीज जे आहे किंवा मुली आहेत ते वापरू शकत नाही किंवा याला इन्सर्ट करायमध्ये भरपूर आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात। तर ही प्रोसेस खूप इझी आहे मेन्स्ट्रुअल कपची। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 3 साइजेस आहेत स्मॉल। तर ज्या मुली आहेत ज्यांना जस्ट मेन्स्ट्रुएशन स्टार्ट झाली आहे किंवा 1 किंवा 2 वर्ष झाले आहेत, तर ह्या मुली आहेत हु आर येट टू बी मॅरिड, ज्यांचे लग्न बाकी आहे, त्या स्मॉल साइज कप ऑफ मेन्स्ट्रुएशन यूज करू शकतात, मेन्स्ट्रुअल कप। ज्या लीन मुली आहेत किंवा लेडीज आहेत ज्यांचे लग्न झालेलं आहे अँड हु आर इन टू देअर चाइल्ड बिअरिंग एज, त्यांना मीन्स रिप्रोडक्टिव्ह किंवा दे आर चाइल्ड बिअरिंग, तर त्या मीडियम साईज वापरू शकतात। ज्या लेडीज किंवा बाया ओबेस आहेत, क्वाईट फॅट म्हणजे तब्येतीत आहे, त्या लार्ज साईजचा कप वापरू शकतात। तर हे असे 3 प्रकाराचे किंवा 3 साईजचे कप्स आहेत। तर हा जो मेन्स्ट्रुअल कप आहे नेमकं हा कशाचा बनलेला आहे, व्हॉट इज द मटेरियल, हा कोणत्या मटेरियलचा आहे, तर हा एक हेल्थ ग्रेड सिलिकॉन बेस्ड मटेरियलचा असतो। हा प्युअर सिलिकॉन आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हा इझिली फिट होऊ शकतो, फोल्ड करून आपण याला इझिली इन्सर्ट करू शकतो। आता आपलं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे बरोबर, ओव्हल, तर ती आपल्या देवाने किंवा नैसर्गिक पद्धतीने ते एकदम फ्लेक्सिबल आहे। तर बऱ्याच वेळा काही पोरी घाबरतात किंवा काही लेडीज घाबरतात की हा मेन्स्ट्रुअल कपमुळे आपल्याला काही त्रास तर नाही होणार किंवा बऱ्याच वेळा वाईल्या युरिनेटिंग किंवा युरिनेशन गेल्यावर हा खाली पडून तर जाणार नाही। तर याचं स्ट्रक्चर सुद्धा असं बनलेलं आहे की हा बरोबर त्या आपल्या योनी मार्गामध्ये जाऊन तो आपोआप उघळतो आणि तो तिकडं घट्ट बसतो। त्याला आपण असं पडाय, तुम्ही कधी युरिनेशनला गेले किंवा तुम्हाला चेंज करू वाटलं तेव्हा हा पडणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न किंवा त्याला काढायचा प्रयत्न केला नाही तोपर्यंत। तर आता दुसरा विषय म्हणजे की याला आपण इन्सर्ट कसं करायचं बरोबर। तर याचे 3 फोल्ड्स जे कॉमन फोल्ड्स आहेत, जे सगळ्या मोस्ट कॉमनली ते यूज केले जातात ते फोल्ड्स, ते मी तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिला आहे हा सी फोल्ड। याला तुम्ही अशा पद्धतीने हा सी फोल्ड करू शकतात। सी फोल्ड केल्यानंतर याला असं हळूहळू तुम्हाला योनी मार्गातून इन्सर्ट करायचं आहे। हा इन्सर्ट झाल्यावर हा ऑटोमॅटिकली असा ओपन होऊन जातो आणि याला जोपर्यंत तुम्ही पंच आउट करणार नाही तोपर्यंत हा बाहेर निघणार। आता दुसरा फोल्ड जो आहे तो आहे 7 फोल्ड। जसा 7चा आकार असतो त्या पद्धतीने तुम्ही याला असं 7 फोल्ड करून इन्सर्ट करू शकता तुमच्या योनी मार्गामध्ये आणि हा ऑटोमॅटिकली इथेही ओपन होतो आणि जोपर्यंत तुम्ही याला काढायचा प्रयत्न करणार नाही हा निघणार नाही। आता तिसरा मोस्ट कॉमन जो इन्सर्टचा कप फॉर्मॅट आहे किंवा फोल्ड फॉर्मॅट आहे तो आहे पंच। यामध्ये तुम्हाला असं पंच करून आणि हे असं फोल्ड करून तुम्ही याला इन्सर्ट करू शकता आणि हा सुद्धा जोपर्यंत तुम्ही ट्राय नाही करणार किंवा पंच आउट खालून नाही करणार तोपर्यंत हा निघणार नाही। तर हे सगळ्यात 3 मोस्ट कॉमन फोल्ड्स आहेत ऑफ इन्सर्शन ऑफ मेन्स्ट्रुअल कप। आता दुसरा प्रश्न की हा मेन्स्ट्रुअल कप जर आपण इन्सर्ट केलाय त्याला काढायचं कसं। तर जसं इथे ही स्ट्रिंग दिसते त्याचा स्टेम, या पार्टला आपण स्टेम म्हणतो। तर हा स्टेम जर तुम्ही असं ओढणार तर ऑलरेडी आपली जी ओव्हरी आहे त्याला घट्ट सर्विक्स आहे, सर्विक्सचा एकदम बरोबर खाली हा बसतो। त्याच्यामुळे बरेचसे ॲथलेट्स आहे, ॲक्ट्रेसेस आहेत, त्यांना जर आपण पॅड्स यूज करतो किंवा क्लोथ्स पॅड यूज करतात तर त्याच्यामध्ये स्टेनिंगची भीती नसते किंवा डाग पडण्याची भीती असते। तर या मेन्स्ट्रुअल कप हा ऑटोमॅटिकली सर्विक्सच्या खालीच बसतो, म्हणून ब्लड जे आहे ते याच्यामध्ये कलेक्ट होतं आणि आपल्याला डाग पडण्याची किंवा आपण फ्री मुवमेंट करू शकतो। तर याला आता काढायचं कसं, तर
तर याला इथून असं खाली प्रेस केलं का, ज्या पद्धतीने आपण इन्सर्ट केलं त्याला हळूच प्रेस करून आपण याला असं खाली काढलं का ते ऑटोमॅटिकली असं हळूहळू येतं आणि त्याच्यातही तुम्हाला हर्ट होत नाही किंवा हे जे ब्लड आहे ते स्पिल व्हायचे चान्सेस कमी असतात. आता वापरल्यानंतर हे जे मेन्स्ट्रुअल कपमध्ये असेंबल झालेलं किंवा कलेक्ट झालेलं ब्लड आहे हे तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये पोर आउट करू शकतात. युजली जसं आपण युरिन किंवा फिसेस वगैरे हे करतो त्या प्रकारे तुम्ही हे पोर आउट करून यू कॅन वॉश इट ऑफ, हे धुवून टाकू शकतात. आता याला वापरलं तर गेलंय, मग याला स्वच्छता याची कशी ठेवायची, बिकॉज ते एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तर याला तुम्ही याच्यासोबत एक स्टेरिलायझर तुम्ही घेऊ शकतात जे मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. नाहीतर एक स्पेशल असं युटेन्सिल किंवा भांड घेऊ शकता, त्याच्यामध्ये स्टेरिलाइज करायला उकळतं पाणी, ठीक आहे, उकळत्या पाणीमध्ये हे तुम्ही टाकून त्याला स्वच्छ 2 ते 5 मिनिटं त्याला गरम होऊ द्या आणि हे स्टेरिलाइज होईल. त्यानंतर तुम्ही याला ड्राय व्हायला करून द्या आणि याच्यासोबत एक बॅग येते, त्या बॅगमध्ये तुम्ही याला कीप करून त्याचा एक बॉक्स येतो, त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करून तुम्ही फॉर युअर नेक्स्ट पिरियड तुम्ही हे यूज करू शकता. पुन्हा जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तर फक्त एवढी मात्र काळजी घ्या की वापरायच्या आधी तुम्ही हँड्स तुमचे व्यवस्थित वॉश करून घ्या. याला स्टेरिलाइज केलंय का ही खात्री करा किंवा पुन्हा वापरायच्या वेळेस सुद्धा याला स्टेरिलाइज करून घ्या आणि त्यानंतर वापरा. तर ही होती माहिती मेन्स्ट्रुअल कप बद्दल. आणखी हा जो मेन्स्ट्रुअल कप आहे हा तुम्ही 12 ते 15 वर्षापर्यंत सुद्धा वापरू शकता, बिकॉज इट्स क्वाईट इको फ्रेंडली. याच्यामध्ये तुम्हाला काही टेन्शन नाही आणि यू कॅन रियूज इट. ही होतं मेन्स्ट्रुअल कपची माहिती. धन्यवाद.